की आज पण तिकडनं माझं लग्न एन्जॉय करायचं आहे, त्यांनी स्वतः खर्च करा. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज निघणार आहे मी आणि तोपूर्वी निशाताईंच्याकडे आले, कारण भाजणी म्हणजे थालीपीठची भाजणी मम्मीने मागितली त्यांच्याकडून. लास्ट टाईमला त्यांनी खूप छान दिली होती. मला धावती भेट देते इकडं. आज दिवसभर इकडे तिकडची कामं करते, आवरते. आणि आता RCTला पण एक ड्रेस चेंज करून घ्यायचा होता. काल जो आणला होता तर तो परत जाऊन चेंज करून घेऊन आली. आता ताईंच्याकडे इथंच आता जेवून मग निघणार आहे. चलो. ओके, वास येतोय भाजणीचा. भाजणीचा सुगंध सुटलाय. कुरिअरवाला आला, कुरिअरवाला आला, स्विगीवाला. आणि ते भाजणीची तयारी करतायत. मला म्हणतात तू जेवेपर्यंत ही भाजणी पटकन तयार होणार. आणि मला लागले गडबड निघायची. लगेच पडते आपण जेवेपर्यंत हे होणार आहे. किती अर्धा तास लागेल. आधा घंटा नाही बाई, अर्धा घंटा पण आपल्यासाठी नाही आहे काय. नाही, थालीपीठ मला खायला मिळणार आहे कारण तयारी करून ठेवली. तयारी ऑलरेडी करून ठेवली. लसूण, थोडंसं आलं आणि मिरची, ओवा एकत्र केलेलं होतं. आणि हा कांदा आणि खूप सारी कोथिंबीर, तीळ, चवीपुरतं मीठ. ओके. आणि हळद पण घातलेली आहे. ओके. हे मी मिक्स करणार आहे. बाकी काय करायचं नाही, तर असंच करून ठेवायचं आणि कधी पाहिजे तेव्हा पीठ घालायचं किती हवं ते. अशी भाजणी होणार. आता थंडीच्या दिवसात खायला मिळणार नाही. त्यातला अर्धा किलो मी ठेवून घेणार आहे, अर्धा किलो मम्मीला देणार आहे. पावसाळा चालू झालं की आता आठवण. नाही, गावाकडे सुरू झालाय हो पाऊस चालू झालाय हो. मला पण 2 वेळा मिळाला ना. थंडगार वातावरण आहे, थंडगार. आणि तेवढंच गरम इकडं झालंय. उष्ण म्हणजे काय, साधं सुद्धा आहे काय. मावेल तेवढा घालायला लागलाय ना. हो बस. तुमची गॅस पाईपलाईन आहे काय? नाही, सिलेंडरच आहे. आता यायची आहे. मी पण पहिला असा ब्राऊन कलरचा करून घ्यायचा म्हटलं कट्टा, पण नंतर नको म्हटलं व्हाईट करून टाकला मी. सर व्हाईटच पाहिजे, छान दिसते. आणि दिसतोय मस्त तो. मला असं कधी कधी कम्प्लीट तयार होतेच झालंय घर. होणार लगेच होणार. आता काल आत्या गेली होती घरी, तिथनं सगळं हे करून सांगितली. आता बऱ्यापैकी फक्त लॅमिनेट्स लावायचं काम सुरू आहे म्हणायला लागली. मी त्यांना काहीही करून म्हटलं तुम्ही या 15 दिवसात संपवा. होणार म्हणून सांगितलं. बाबा व्हायलाच पाहिजे, नाहीतर आरोग्य शाळेत नाही. मला एक 15 दिवसात करावं लागणारच आहे घेऊन जाऊन. आता त्याला वरण भात करायला सांगितलेलं. भूक लागली तर थालीपीठ करून द्यायला लागलं की टेस्ट कर. थालीपीठ बनवण्याचाच कपडा आहे बरं का. तूप पाहिजे असलं तर तूप, तेल पाहिजे असेल तर ते आरवला ते डब्याला द्यायला बरं. हो आता ऑलरेडी तेल आहे. तेल तेव्हा कमी तेलात राहू. तू पावसाळ्यासाठी नेतेस ग. हां. आणि हे महत्वाचं, सगळ्यांना आवडते थालीपीठ. मी बनवून त्यावेळेपासून मम्मीने मला वाटतं 5-6 वेळा सांगितले मला. पण मला तुम्हाला सांगायचं लक्षात नाही. आता येताना मला 3-4 वेळा तिने आठवण करून दिली. सकाळी परत सांगितली. मी म्हटलं जाणार आहे, मी घेऊन येते बाई बस म्हटलं. सो थालीपीठ खाऊयात, जेवूयात आणि निघूया. पलटी झाल्यावर छान दिसते. पलटा घे. आणि तेल टाक. हा, काय न केले असू दे, पटापट. याच्यावर तूप टाकलं तर अतिउत्तम. मी एकदा थालीपीठ केलेला नाही, स्टेटसला ठेवलेलं. इकडे ना मांजराचे डोळे कसे ट्यून क्लिक करतात तसं दिसते ना. हे बघा. निशाताई अशा आहेत की मला मोठ्या बहिणीची गरज भासली नाही कधी, कारण
मुंबईत आल्यानंतर अगदी मला लहान बहिणीसारखं त्याने प्रेम दिलेलं आहे. माझ्या आयुष्यात मी नेहमी चांगल्या माणसांसाठीच मॅनिफेस्ट केलं आणि तसंच झालेलं आहे. माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त चांगली माणसं आलेत आणि मी आजच सध्याचं असं हेच आहे की ना कोणाबद्दल वाईट विचार करायचा, ना कोणाबद्दल चांगला विचार करायचा. फक्त आणि फक्त विचार एवढाच करायचं की जे काही होईल आपल्या आयुष्यात ते चांगलंच होणार आहे, चांगलं होत आले आणि चांगलं होत राहील. आणि त्यासोबतच आपल्यासोबतची जी माणसं आपल्या आयुष्यात येणार आहे ती सुद्धा बेस्टच येतील. कारण नेहमी ज्या गोष्टीवरती आपण फोकस करतो त्याच गोष्टी वाढत जातात, कारण आपली मॅनिफेस्टेशन पॉवर तेवढी स्ट्रॉंग होत जाते. थालीपीठ भाजणी फायनली तयार झालेली आहे घरघंटीमधून आणि अतिशय उत्तम. आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला वाटतं काहीतरी चटपटीत खावं, तर आम्ही आमच्या चटपटीत खाण्याची सोय केली आहे. आणि तुम्हाला ऑर्डर करायचे असतील ताईंच्याकडे त्यांचं चॅनल आहे, खूप जणीला माहिती आहे, तरी पण मी सांगते आणि इथे नंबर देते, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. पण 2-3 दिवस आधी सांगा. मी 3 दिवस आधी सांगितलं, मला आज द्यायला लागले. ही थालीपीठ भाजणी आहे आणि विकण्यासाठी केलेली आहे बरं का. येस, वास पण मस्त आला, सुगंध खूप सुंदर सुटलेला आहे. आणि ह्याच्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बिज्या टाकून खरपूस चमचमीत करून खाणार आहोत. आणि थालीपीठ भाजणी घेते आणि घरी जाते आणि थोडा वेळ झोपणार, कारण आज संध्याकाळी मला निघायचं आहे. प्रचंड आता थकवा आलाय मला, लई धावपळ झाली. काम नाही, एकदा मी झोपले ना मला तास 1.5 तास होता झोप पाहिजे चांगली, कारण 3 दिवस नुसतं आम्ही इकडे तिकडे पळलोय कामासाठी. थंड होण्यासाठी तसंच द्या की ते घेऊन जातो तो. काल पण आली ती, आज पण आली, तिला कसं कळालं असेल? तिला माहिती आहे, तिला माझ्यावर भरोसा नाही. कस्तुरी, तुला सचिनवर भरोसा नाही का? आरोला व्हिडिओ कॉल कर, तिला बघायचं आहे तिला. मुंबईचा निरोप घेऊन मी निघाले. सचिन मला सोडायला येणार होते. बस कांजूरमधून नव्हती, चेंबूरमधून मला घ्यावी लागणार होती, कारण बेळगावला जाणाऱ्या बस हा सहसा कांजूरमधून नसतात. कांजूरमधून कोल्हापूरला जातात आणि चेंबूरमधून खूप सारे ऑप्शन्स आहेत. जाताना मस्त रिक्षामधून मला हा व्ह्यू दिसत होता, खूप सुंदर वाटत होतं. मुंबईची मजा खूप वेगळी आणि गावाकडची सुद्धा खूप वेगळी, कंपॅरिझन होऊच शकत नाही. आणि चेंबूरमध्ये पोहोचल्यानंतर बसची आम्ही वाट बघत होतो, तेव्हा ढगाकडे सचिनचं लक्ष गेलं आणि मला म्हणतात, धनश्री ते बघ, कासवासारखं चित्र वाटते की नाही, कासव कसा हळूहळू चालत जातोय तसं. मग मी निघाले, सकाळी येऊन लवकर पोहोचले कर्नाटक बसने. मग मी घरी निघाले, भाऊ न्यायला आला होता, घरी जाऊन पोहोचले. आले, फ्रेश झाले. एवढा प्रवास, एवढं सगळं नुसतं पळापळ झाली माझी अक्षरशः. आणि हे बघा हेअर कलरचं काय पहिल्यांदाच ट्राय केलं, कारण मला हेअर कलर माझे जे करणार आहेत तर त्याने काय सांगितलं की ग्रे हेअरला हे मॅच होऊन जाईल, जास्त दिसणार नाही. आणि आता हे असं झालं आहे काहीतरी. बघू काहीतरी चेंज जरासं. ओके, सकाळी आले आणि लवकर पोहोचले मेन म्हणजे. आणि मग घरी आले. एक तर प्रवास म्हणजे ती ज्या स्लीपर बस असतात त्यांची जी उशी असते ना, ते इनबिल्ट असले की मानेला त्रास होतो आणि मला उशी घ्यायची सवय एवढी नाही आहे. मला शक्यतो मी उशी घेत नाही, त्याने त्रास खूप झाला, डोकं दुखत होतं. आले, आंघोळ केली, जेवले, ते मी झोपले. मग आज दोघी आत्या आल्यात, कारण ओटी भरायची होती म्हणून. मग ते जेवण वगैरे झालं, परत थोडा वेळ झोपणं झालं परत आणि एकदा. आता बाहेर बोलत बसलेले आहेत सगळे. सो चलो. कसं तुझं लग्न कसं करूया? पोरगी ठरली की सांग. और ये हमारी रील पागल बहू, सिर्फ रील बनाऊंगी, रील पगलू बहू, सासुर बहू. Please do like, share and Subscribe. subscribe my channel. Yeah. किल्लेकर गुरव. पहिले ठरवो. मी डायरी सांगणार होतो पूर्ण आणि गप्प बसलो. चला करूया, चला की. आणि अशा प्रकारे नंदेला फक्त चकलीचा एक तुकडा दिले. आता तुला त्याला फक्त तुकडा दिली, अख्खी चकली दिवस नाही दिली तुला. चलो, आता माझी पण येणार बाई भाऊजे, आणि लवकरच 8-10 महिन्याने. होय, तिथल्या तिथेच आहे जवळ, आम्ही टेन्शन नाही. जायला मी पण यायला म्हणलं.
एक्सप्लेनेशन चालू आहे. एक रील बनवताना ह्यांचं एवढं टेन्शन विचारा. स्क्रोल करताय आणि बघायच्या अगोदर रील सगळ्यांचे. होय तू खिडकीत बसतोस काय बघ त्याच्यापेक्षा. हा चलो स्टार्ट करो. अगं तू टायमर नाही लावलीस, मला म्हटलं टायमर लाव. 1 2 3 म्हण मग बरोबर आहे. 1 2 3 कर आणि स्टार्ट कर रे. 1 2 3 सेकंड्स. रेडी? 3 2 1 गो. अरे मामी मम्मी काय आहे माझा ड्रेस मग तुला दिसेल कसं चष्म्याशिवाय. गॅप जाते स्टेप पण करतो. लगेच करू नको ती हलवून हात. ती हल्ल्यानंतर डोकं हल्ल्यानंतर आपण हलायचं म्हण. हा ती सगळी हलवलेली की तुम्ही हला सगळी. हा बघ आईला समजलं 2 वेळा बघून. ले नाक कसले. बघून सवय झाली गं. मम्मी थोडं जवळ होऊ नको म्हणाले. नाही. हा जरासं हा. एवढंच बस. दिसायला पाहिजे का? तुम्ही तुमचं पण 3 2 1 गो. बघू पहिल्यांदा सांगितलेलं आहे जे एन्जॉय करणार आहे तुम्ही स्वतः घ्या आणि एन्जॉय करा. ज्याला माझं लग्न एन्जॉय करायचं आहे त्यांनी स्वतः खर्च करा. नाही खरं करायला काय आहे. हा टॉन मी नाहीये ते. हा टॉन हाऊस क्वीनला आहे. हाऊस क्वीनला आहे. अरे चल तू काय म्हणशील भी करणार है. तू काय म्हणशील ते. चलते बाय बाय बाय. आता ते गेली. आता थोडा वेळ झाला म्हटलं जरा टेरेसवरती चालूया. आणि ट्रॅव्हलिंग त्रास तर होतोच म्हणजे 12 तास 13 तास ट्रॅव्हलिंग खरंच सोपं होत नाही जरी तुम्ही स्लीपरने करत असाल तरी. कारण कंटिन्युअसली मूविंग पोझिशनमध्ये असते गाडी आणि थोडासा त्रास होतो. आता हेअर कलर मी करून आले आणि सगळेजण विचारत होते. सगळेजण म्हटल्यानंतर ज्यांना कोणाला वाटतं हेअर कलरच्या बाबतीत किंवा तर ते सलूनचं नाव सांग म्हणून. तर लुक्स NX म्हणून आहे कांजूरमार्ग ईस्टला नेहरू नगरमध्ये. आणि निर्वाणा म्हणून बिल्डिंग आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आहे. कारण खूप सारे सलून आता झालेले आहेत कांजूरमध्ये आणि रिसेंबल नाव आहे. तर लुक्स NX म्हणून आहे आणि तिथे जाऊन तुम्ही नैनाला भेटा. नैना किंवा दाऊद म्हणून आहे तर त्यांना भेटा ते सांगतील. आता माझा हेअर कलर टोटली दाऊदने चेंज केला आहे. नैना पण म्हणाली हा हेअर कलर चांगला वाटेल करून दिलेत मला. आता मी कसं नेहमी माझा हेअर कलर ब्लॅकशी रिसेंबल ठेवते. टोटली माझा नॅचरली कलर जो थोडासा ब्राऊन शेडमध्ये आहे केसांचा. असं म्हणतात की आपल्या डोळ्यांचा कलर आणि ह्याचा केसांचा कलर थोडाफार सेम असतो. तर मला डोळ्यांचा कलर असा आहे. मग मला ते ग्रे हेअरमुळे असं वाटायचं की अरे नाही थोडंसं ब्लॅकमध्येच राहू दे. पण ते बोलले की ग्रे हेअरशी थोडंसं हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट करेल म्हणून हा कलर करूया. आणि हा असा कलर केलेला आहे. माझं मला कसं तरी वाटायला लागले बघून टोटली. आणि मी कुणाला आता विचारत बसत नाही हा चांगला दिसतोय का माझ्यावर. कारण मला माहिती आहे हा जरा बरा वाटतोय म्हणजे एकदमच वाव वाटत नाही आहे मला पण बरा वाटतोय एवढं कसं नाही. बघू यूज टू व्हायला जरासा उशीर लागेल. जरासं आपल्याला एकदा यूज टू झालं की मग हाच कलर कंटिन्यू करायचा केसांचं. आणि जसं मी म्हटलं की जोपर्यंत हेल्दी माझे केस वाटत नाही मला तोपर्यंत मी ते वाढवणारच नाही आहे. कारण मला तो काही मेंटली ट्रॉमा नको आहे की केस असे गळलेले बघितले. आता सध्या कमी आहे कारण खूप गोष्टी मी करते त्याच्यामुळे. बघूया आणि मस्त छान वाटते. इथं वरच्या साईडला आले जरा आजूबाजूला सगळे किती सुंदर दिसतात. खूप सुंदर वाटतं बघताना. इकडे सूर्यदेवता आजूबाजूची घरं. आणि अजून एक गोष्ट की आता मला भरपूर म्हणजे काय म्हणतात एक गोष्ट अशी सारखी मनाला लागून राहते की नवीन हे एक आहे म्हणजे टोटली लग्न झाल्यानंतर मुंबईला स्थायिक होणं. म्हणजे मी विचार केला नव्हता की परत गावी वगैरे येऊन स्थायिक होईन वगैरे. पण आता म्हणजे थोड्याशा अशा गोष्टी अशा वेगळ्या वाटायला लागल्या
की आपण गावाकडे हे करतोय, स्थायिक होतोय. कारण आता 2 दिवस मुंबईत राहिले की नाही, लगेच मी ॲमेझॉनवरून 3-4 गोष्टी मागवल्या, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर. कारण गावाकडे पोचायला 6-7 दिवस लागतात आणि तिथे त्याच दिवशी मला मिळालं त्या पटकन. म्हणजे मी सकाळी ऑर्डर केलेले, मला दुपारपर्यंत, सकाळी मला वाटतं 8:30च्या दरम्यान काहीतरी ऑर्डर केलं, मला 12पर्यंत त्या मिळालं ॲमेझॉन प्राईम थ्रू. आणि बाकीचे पण मग लगेच ते ऑर्डर केलं. RCTला जाऊन आलो, तिथून आरवला कपडे घ्यायचे होते खरं म्हणजे, ते शॉपिंग केलं. आणि इथे आल्यानंतर एक ही गोष्ट जाणवली की खर्च जो आहे तो लिमिटेड होतो. म्हणजे तिथं कसं त्याला पटकन मिळते म्हणून आपण खर्च करायला जातो, पण इथं आल्यानंतर ते तसं नाही आहे. कारण त्या अवेलेबिलिटीच नाही. अरे 7-8 दिवस कोण वाट बघणार म्हणून आपण ते करतच नाही. तर माहीत बी माझे पैसे अजून जरा साठतील, अजून जरा मी सेविंग करू शकेन. कारण कपड्यांच्या बाबतीत मी भरपूर हे आहे. मलाच कधी कधी वाटायचं की धनश्री तू कपडे खूप घेतेस, पण कमवतेच ना, घ्यायला काय हरकत आहे. जर कमवते नसते तर मग मी विचार केला असता की नको आपण देईन. पण ठीक आहे, कधी आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या, मी घेणारच. आवडला तर घेणार. थोडासा वेळ म्हटलं इकडे तिकडे फेऱ्या मारूयात. होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट देखील करा. त्यासोबतच इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका. खूप साऱ्या गोष्टी मी तिथेसुद्धा शेअर करत असते. आणि आता एक सिरीजही मला चालू करायची आहे. जरासं हे घराचं वगैरे सेटल होऊ देत म्हणायला लागलो. एकदा पूजा झाली की खूप गोष्टीतून मी थोडंसं म्हणजे एक म्हणतात ना आपले एक लाईफ दररोजचं आपलं एक रुटीन सेट होतं, तर तसं जरा सेट होईपर्यंत मला जरासं आहे. होईल ते पण होईल, सगळं चांगलं होईल. छान होईल. आतापर्यंत सगळं चांगलं झालं आहे, आत्ता पण होत आहे आणि अजूनही होणार. तर मग चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. मस्त राहा, छान राहा, खुश राहा. स्वतःच्या प्रगतीवरती खुश राहा, दुसऱ्यांच्या प्रगतीवरतीही खुश राहा. काही प्रॉब्लेम्स आले तर तेही फेस करायला शिका. त्रास करून घेऊ नका कुठल्याही गोष्टींचा. आणि सगळं चांगलंच होतं प्रत्येकाच्या आयुष्यात. फक्त ती वेळ, जी वाईट वेळ आहे ती पण निघायला पाहिजेत, म्हणजे आपलं माइंड पण स्टेबल राहतं. छान होतं, सगळं मस्त होतं. तर भेटूया, बाय बाय.